महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून या अहवालावर सध्या कोणताही अंतिम निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। मोहोळ म्हणाले, सध्या प्राप्त झालेला अहवाल हा केवळ प्राथमिक स्वरूपाचा आहे, अजूनही तपास सुरू आहे। AIBनं या प्रकरणात अत्यंत चांगलं काम केलंय। पूर्वी जर एखाद्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असता तर ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवावा लागायचा, मात्र आता भारतातच ती सुविधा उपलब्ध झाली आहे। केवळ एका दिवसात आम्ही ब्लॅक बॉक्स शोधून काढला। ते पुढे म्हणाले, AIB ही एक स्वायत्त संस्था असून ती पूर्णपणे निपक्षपणे तपास करत आहे। त्यांनी सादर केलेला अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून त्यावर सध्या कोणताही ठाम निष्कर्ष देणं शक्य नाही। अंतिम अहवाल आल्यानंतरच अधिकृत विधान करता येईल। त्यांनी स्पष्ट केले की काही संभाषण आणि प्राथमिक निष्कर्ष समोर आलेत, मात्र ते अंतिम नाहीत। त्या संदर्भात अजून तपास आणि विश्लेषण सुरू आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यासारख्या एका नव्या कल्पनेने जन्म घेतला आणि आतापर्यंत देशामध्ये या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकारी विभागामध्ये लाखो युवकांना नोकऱ्या मिळाल्या। 15 असे रोजगार मेळावे आतापर्यंत झाले। आज 16वा मेळावा हा देशामध्ये जम्मू काश्मीर पासून अगदी महाराष्ट्रापर्यंत वेगवेगळ्या 47 ठिकाणी झाला। महाराष्ट्रातील 3 ठिकाणी नागपूरला झाला, मुंबईला झाला आणि पुण्यामध्ये झाला। आज या मेळाव्याच्या माध्यमातून देशातील 51,000 युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली। CISF असेल, रेल्वे असेल, पोस्ट असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, अशा ठिकाणी 51,000 युवकांना आज नोकऱ्या मिळाल्यात। त्यांचं नियुक्तीपत्राचं वाटप या ठिकाणी झालं। मला असं वाटतं, मोदीजी जे म्हणतात की भारत देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे, 2047 पर्यंत सुद्धा या जगातील सर्वात तरुण देश हा भारत असणार आहे आणि म्हणून या देशातील युवा शक्तीला देशसेवेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे आणि म्हणून रोजगाराच्या जितक्या नवीन संधी उपलब्ध करून देता येतील त्या मोदी सरकारच्या माध्यमातून दिल्या जातात। अनेक असंख्य योजना या देशातील सर्वसामान्य माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आज या देशामध्ये आहे। जवळपास 50% अधिक लोकसंख्या या देशातील मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या सरकारच्या योजनेशी थेट लाभार्थी आहे आणि म्हणून या देशातील 25 कोटी लोक ही आता दारिद्र्य रेषेच्या वरती आली। जागतिक पातळीवरती 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावरती आपली अर्थव्यवस्था आली। या सगळ्याचं मला असं वाटतं की ते यश आहे आणि म्हणून आज नियुक्तीपत्र दिलेल्या पुण्यामध्ये सुद्धा जवळजवळ 200 तरुणांना याच्या नियुक्तीपत्र आज देण्यात आली। त्यामुळे त्या सर्वांचं अभिनंदन करतो। माननीय मोदी सरकारच्या माध्यमातून या देशातील युवकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून, देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे कार्यक्रम होत आहेत। मी माननीय मोदीजींना त्यांच्या सगळ्या या विषयात मोदीजींना या विषयासाठी मनापासून धन्यवाद देईन आणि ज्या लोकांना आज नियुक्तीपत्र दिली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।